हॅलो, हाय, नमस्कार फॅमिली. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी पण मजेत. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा संडे स्पेशल असणार आहे. आजच्या दिवसामध्ये आम्ही स्पेशल म्हणलं तर आज लवकर उठलेलोच होतो. लवकर उठल्यानंतर आम्ही वर्कआउट केलेला आहे विथ फॅमिली. म्हणजे आम्ही चौघांनीही वर्कआउट केलेला आहे. त्याचा व्हिडिओ काय मी दाखवणार नाही आहे, कारण पहिला दिवस आहे आमचा वर्कआउटचा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वर्कआउट केल्यानंतर खूप बेस्ट फिलिंग येते. शरीर हलकं होतं आणि मूड खूप चांगला होतो. ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढतो. आमचा तसा तर पहिलाच दिवस आहे, पण असं जाणवतंय. ते स्वीट नाऊ स्माईल लेटर, म्हणजेच आता घाम गाळा आणि नंतर हसण्याचा आनंद घ्या. त्यानंतर ब्रश वगैरे केलेला आहे, फ्रेश झाले आणि नंतर किचनमध्ये आलेली आहे. आज रविवारसाठी मी खास खुसखुशीत एकदम मऊ आणि चविष्ट होणारे असे आप्पे बनवणार आहे. ही रेसिपी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत किंवा मुलांच्या डब्यासाठी अगदी परफेक्ट अशी आहे. किचनमध्ये येताच साई रडायला चालू केला आणि साईला पाहिजे होतं ज्यूस. त्यामुळे साईला थोडंसं ज्यूस दिलेला आहे आणि त्याने घेतलेला आहे तो. तर आता आपण सुरुवात करूया. मी रात्रीच भिजत टाकलेली होती उडदाची डाळ आणि तांदूळ. ते आता मिक्सरमधून व्यवस्थित असं काढून घेऊ. आप्पे बनवण्यासाठी असं काही म्हणजे 7-8 तास भिजू घालावे लागते डाळ व तांदूळ, आणि नंतर सकाळी पटकन काढून पटकन बनवलं तरी चालतं. असं काय नाही की पीठ आंबवूनच आप्पे बनवले पाहिजे. न आंबवताही एकदम छान बनतात आप्पे. चला मी दाखवते तुम्हाला आज मी आप्पे पीठ न आंबवता कसे बनवतात ते. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं बनवले ते. तर सर्वप्रथम मी डाळ व तांदूळ मिक्सरमधून व्यवस्थित असं काढून घेते. ते पाहू शकता तुम्ही. चला तर मी तुम्हाला सांगते आप्पे बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते. एक बारीक चिरलेला कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरलेला, 2 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, असलेले गाजर असले तर चालेल, नसेल तर तेही ठीक आहे. त्यानंतर मीठ लागतं थोडंसं, अर्धा चमचा हळद, म्हणजे आवडत असेल तर. मी टाकलेली नाही आहे, पण तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता तुम्ही. म्हणजे अर्धा चमचा लाल तिखटही ॲड करू शकता. मी पण नाही टाकलेलं, पण तुम्हाला सांगते, टाकायचं असेल तर टाकू शकता. आणि मोहरी, कढीपत्ता इतकं लागतं. आणि त्यानंतर थोडासा सोडा असेल ना आपला खायचा, तोही लागतो. आणि तेल. हे सर्व मी अगोदर मिक्सरमधून व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे. तितक्यात आता साई बघा, साईला उचलून घेतलं कारण साई रडत होता. त्यामुळे त्याला थोडंसं उचलून घेतलं. तो शांत झाला आणि तेवढ्यात आमचा दूधवाला आलेला. दूध घेतलं मी आणि गॅसवरती तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. गॅस चालू केला, परंतु खालतून सिलेंडर माझ्या मिस्टरांनी रात्री बंद केलेला आहे, त्यामुळे गॅस काय पटकन चालू झालं नाही. मी जर सिलेंडर नाही बंद केलं तर ते आठवणीनं नक्कीच बंद करतात. आमच्या घरी असंच आहे. सिलेंडर रात्री झोपताना आम्ही खालचा कॉक आहे ना तो बंद करूनच झोपतो. सहसा मी जास्त करत नाही, पण माझे मिस्टरच बंद करत असतात नेहमी. त्यानंतर मी ते चटणीसाठी शेंगदाणे भाजून घेत आहे, कारण चटणी मी शेंगदाण्याची आणि डाळव्याची बनवते आप्यासोबत खाण्यासाठी. तुम्ही कशाची बनवता तेही मला सांगा, म्हणजे मलाही काहीतरी तुमच्याकडून पण शिकता येईल. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मी एकीकडे कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. मी काय असं म्हणजे बाकीच्या यूट्यूबरसारखे असं व्यवस्थित असं चिरून वगैरे दाखवत नाही. मी अगोदरच केलेला आहे. स्वयंपाक मी जसा बनवते तसा दाखवते. असं काही व्हिडिओसाठी मी सेपरेट असं चिराचिरी वगैरे काही करत नाही. माझं जसं आहे तसं रिअल आहे. हे आप्याचं सगळं मिश्रण एकत्र करून, म्हणजे सगळं टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची सगळं पिठामध्ये अगोदर ॲड करून घ्यायचं. त्यानंतर त्याच पिठामध्ये थोडंसं तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकायची आणि ते थोडंसं तेलाचा तडका त्या पिठामध्ये टाकायचा. म्हणजे कसं आप्पे एकदम फुलतात आपले व्यवस्थित असे छान असे. नंतर मी आप्पे पात्र गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आप्पे पात्र ठेवल्यानंतर प्रत्येक साच्यामध्ये तेल घालायला पाहिजे त्याच्या. आणि तेल घातल्यानंतर आपलं जे तयार केलेलं मिश्रण आहे ना, त्या साच्यात व्यवस्थित भरून घ्या आणि त्यावरती झाकण ठेवून ना 3 ते 4 मिनटं असं आप्पे शिजू द्या. आता ते बघा मी पुढे दाखवतेच.
हे पाहू शकता तुम्ही. मी मिश्रण असं व्यवस्थित असं पॅनमध्ये भरून घेत आहे. हे सगळं मिश्रण पॅनमध्ये भरून झाल्यानंतर ना झाकण ठेवून द्यायला पाहिजे त्याच्यावरती, म्हणजे कसं आप्पे व्यवस्थित असे फुलतात. आप्पे फुलले ना ते आप्पे हलक्या हाताने उलटे करून घ्यायचं. पुन्हा थोडंसं तेल घालायचं आणि दुसरी बाजूही सोनेरी होईपर्यंत हे आप्पे नारळाच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या सॉसबरोबर ही खाऊ शकता तुम्ही. आमचा सर्वांचा सकाळचा नाश्ता वगैरे झाला आणि माझी जेवणाची तयारीही झाली. तयारी अगोदर करून घेतली, नंतर मी अंघोळीला गेलेली. अंघोळ वगैरे झाली, त्यानंतर आता मी स्वयंपाक वगैरे बनवून घेणार आहे. संडे असल्यामुळे सगळ्या गोष्टी निवांतच होतात, कारण मागं काही टेन्शन वगैरे नसतं. स्कूल असल्यानंतर मुलांचं कसं सकाळी लवकर आवरावं लागतं, त्यामुळे कामं पण लवकर होऊन जातात. आणि स्कूल नसल्यामुळे मी पण एकदम थोडंसं लेटला उठते आणि सगळे कामं लेटलाच होतात. त्यामुळे सगळं टाईम टेबल जे आहे ना आपलं बिघडून जातं म्हणायला काही हरकत नाही. इकडे मी आता स्वयंपाकाची तयारी करून आलेली आहे. स्वयंपाक पूर्ण बनवून झालेला आहे आणि आता मी आणि माझ्या मुलांनी मिळून जेवणही केलेलं आहे. जेवण झाल्यानंतर मी थोडंसं मुलांसोबत टाईम स्पेंड केलेला आहे, कारण संडेच्या दिवशीच मुलांसोबत टाईम स्पेंड करायलाही जास्त भेटतो, कारण इतर टायमाला मुले स्कूलला जातात ना, त्यामुळे टाईम भेटत नाही. आणि इव्हनिंगला मस्त असा चहा बनवलेला आहे. गरम चहा घेतला आणि संध्याकाळचा हा दिवसातील माझा आवडता वेळ असतो. त्यामुळे मी या वेळेमध्ये चहा घेतेच म्हणजे घेते. दिवसभराच्या कामानंतर 2 घोट चहा मिळाला की सगळा थकवा निघून गेल्यासारखा वाटतो. त्यानंतर मुले घराबाहेर खेळण्यासाठी गेलेली आहेत. कारण मुलांनाही बाहेर खेळायला खूप आवडतं, म्हणून त्यांना खेळण्यासाठी बाहेर पाठवलं. मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा मुलांनी मैदानी खेळ खेळावेत असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे मुलांना बाहेर पाठवलं. मुले बाहेर गेली तोपर्यंत मी घरातली थोडी आवराआवर करून घेतलेली आहे. स्वयंपाकघर स्वच्छ केलं आणि भांडी जागेवर होते तिथं ठेवून दिले, कारण घासून मगाशी ठेवलेली होती. रात्रीच्या जेवणाची ही तयारी सुरू केलेली मी. संध्याकाळची वेळ खूप छान वाटते, वातावरण शांत असतं आणि मुलांचा खेळण्याचा आवाजही येत असतो आणि घरात एक वेगळीच प्रसन्नता असते. साई खेळून आल्यानंतर परत त्याचा मेकअप केला, हातपाय वगैरे धुवून घेतले. मस्त असा साई रेडी झाला आहे. आता तो नंतर तेजू आहे, हा माझा मोठा मुलगा आहे, तो घरामध्ये आला आणि खेळत बसलेत आता घरामध्ये येऊन ही मुलं. आवडला का व्हिडिओ तेही मला तुम्ही नक्की सांगा. तुम्ही माझे व्हिडिओ असेच कंटिन्यू पाहत राहा. तर आजच्यासाठी इतकंच. बाय बाय.